आज सकाळी-सकाळीच मी Blinkitवरून काही फ्रुट्स ऑर्डर केले होते. तसं तर मी ऑफलाईनच घेते मोस्टली, बट मला ट्राय करायचं होतं, की ऑनलाईन कसे येतात. सो आता बघूयात, की मी काय-काय मागवलंय. पहिले तर मी मागवलंय पपई आणि पपईसाठीच मी ॲक्चुअली Blinkit केलं होतं. स्किनसाठी खूप छान असते, त्यामुळे मला खूप आवडते. तिकडे ॲक्चुअली स्लाइसेसचे पण ऑप्शन होते, बट मी पूर्णच मागवली. देन मी 4 चिक्कू मागवले होते, थोडे बनानाज मागवले होते आणि थोडेसे गाजर. अँड अनफॉर्च्युनेटली तुम्ही Blinkit करताना 150च्या अबोव्ह ऑर्डर करू शकता. सो मला हे सगळं मागवावंच लागलं त्यामुळे. देन ऑफकोर्स मी पहिले पपईज कट करायला घेतली कारण की मी त्याचाच आज ब्रेकफास्ट करणार होते. असं म्हणतात की एम्प्टी स्टमक ब्रेकफास्टलाच फ्रुट्स खाऊ नये, बट मी कधी-कधी खाते कारण की मला ते ना थोडंसं छान वाटतं, की सकाळी-सकाळी आपण पोटामध्ये काहीतरी हेल्दी तरी ॲटलीस्ट टाकतो. देन आता मला आणि माझ्या फॅमिलीला जायचं एका छोट्याशा फंक्शनमध्ये, बट त्याआधी मी डिसाईड केलं की चला छोटासा एक गेट रेडी विथ मी बनवूयात. आणि हो, गेट रेडी विथ मी म्हणजे मी माझी यॅपिंग स्टाईलमध्ये थोडीशी व्हिडिओ बनवणार होते Instagramसाठी आणि ती मी ऑलरेडी पोस्ट केली आहे. सो प्लीज चेक इट आउट. देन त्यासाठीच मी माझी व्हॅनिटी ओपन केली, थोडंसं सेटअप केलं आणि माझी व्हिडिओ तयार केली. आणि हा होता फायनल लूक. तो इतका छान टर्न आउट झाला होता ना, प्लीज Instagramला जाऊन नक्की चेक करा मेकअप ट्युटोरियल. देन पटकन आम्ही कॅब बुक केली आणि निघालो त्या डेस्टिनेशनवर जिथे ते फंक्शन होणार होतं. आणि यार आज मला इतकं फ्री टाईम होता ना, मी हेअरस्टाईल पण केली होती. युजुअली आम्ही ज्या पण फंक्शनला जातो ना, त्याला आधी मला टाईम भेटत नाही, बट आज मला गेट रेडी विथ मी बनवायला पण टाईम भेटला आणि हेअरस्टाईल करायला पण टाईम भेटला. त्यामुळे मला आज छान वाटत होतं. देन आता बघा यार, तिकडे तर मी जास्त काही शूट नाही केलं आणि डायरेक्टली आम्ही संध्याकाळी घरी आलो. अँड जेव्हा पण माझ्या बहिणीच्या ऑफिसला सुट्टी असते, तेव्हा आमचा खदडायचा दिवस असतो म्हणजेच चीट डे असतो. सो आम्ही काहीही ऑनलाईन ऑर्डर करतो, पिझ्झा, बर्गर आणि आज तिने टॉईंग ॲपवरून काही बर्गर्स मागवले होते. अँड ऑनेस्टली आज मी त्या फंक्शनमध्ये जास्त काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे मला खूप जास्त भूक लागली होती. एफसी रोडच्या व्लॉगनंतर मी आज बर्गर खात होते आणि याची पॅटी खूप जास्त क्रिस्पी आणि टेस्टी होती. मला खूप आवडला. अँड लुक ॲट द साइज ऑफ दिस बर्गर, इट्स सेम ॲज माय फेस. एनीवेज अपने को क्या, अपने को तो सिर्फ खाने से मतलब है.